कराड शहर में विकास को नई गति। 3 परियोजनाओं का भूमि पूजन और लोकार्पण संपन्न कराड शहर के बुधवारपेट क्षेत्र में 3 महत्वपूर्ण विकास कार्यों का भूमि पूजन और लोकार्पण समारोह हाल ही में उत्साहपूर्वक संपन्न हुआ। नगर परिषद क्षेत्र की शाला क्रमांक 10 में सीमेंट ब्लॉक बिछाने के कार्य का भूमि पूजन किया गया। इस कार्य के लिए लगभग 7,70,000 रुपए का निधि मंजूर किया गया है। इसी दिन पंचशील अध्ययन कक्ष अभ्यासिका का लोकार्पण और नाना नानी पार्क के पीछे डुबल गली में प्रस्तावित जिम के निर्माण कार्य का भूमि पूजन भी किया गया। ये सभी परियोजनाएं क्षेत्र के नागरिकों के लिए उपयोगी सिद्ध होंगी और जीवन स्तर को बेहतर बनाएंगी। इन कार्यक्रमों में शिवसेना और यशवंत विकास आघाड़ी के पदाधिकारी, कार्यकर्ता और विभिन्न क्षेत्रों के गणमान्य नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इन तीनों परियोजनाओं को पूर्व नगर सेवक राजेंद्र सिंह यादव के विशेष प्रयासों से मंजूरी मिली है और कार्य शुरू किया गया है। खरोखर कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झाली। अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी सुद्धा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या। नगर तसेच कराड नगर परिषदेचे नगरसेवक एनिवेज तर ही जी अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे, तर हे एक स्वप्न होतं की बाबा या ठिकाणी आपण वाचनालय तयार करायला पाहिजे। मला वाटतं प्रस्तावनेमध्ये सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत, खूप वेळ काही घेणार नाही, पण खरंच राजेंद्र सिंह यादव बाबा, यशवंत विकास आघाडी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्याकडे एक दूरदृष्टिकोन आहे आणि हा दूरदृष्टिकोन असणारे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता, म्हणूनच तुम्हाला ह्या ज्या काही दिसतात वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचं हे योग्य असं सार्थक असं मला वाटतंय। आज या ठिकाणी एवढी छान अभ्यासिका उभी केलेली आहे, तर मी आता दादांना म्हणते सिनियर आहेत तर याचा सदुपयोग व्हावा, याच्यातून वेगवेगळे ऑफिसर्स व्हावेत, त्याचप्रमाणे मी अशी अपेक्षा करेन की काही लोकप्रतिनिधी सुद्धा यातून तयार व्हाव्यात असं मी अपेक्षा करते आणि या ठिकाणी थांबते। दादा याचा विविध विकास कामांची उद्घाटन झाले, काही झाले तर कुठल्या निधीतून झाले? आज या ठिकाणी 3 कामांचं आज या ठिकाणी अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा आहे। पंचशील अभ्यासिका यामध्ये इथे पंचशील चौकात बुधवारपेठेमध्ये या अभ्यासिकेचं लोकार्पण होतं। आज त्याबरोबर शाळा क्रमांक 10 मध्ये स्विमिंग ब्लॉकच्या कामाचं या ठिकाणी भूमिपूजन झालं। त्याबरोबर आज डुबल गल्लीत
नानालाई पार्कच्या पाठीमागे आज जिमचं या ठिकाणी भूमिपूजन आहे. या ठिकाणी आता या कार्यक्रमानंतर ते पार पडते. हे सदरची विकास कामं ह्या DPTCच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झालेला आहे. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, पालकमंत्री असतील, त्याच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून हा निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हा बुधवारपेठ परिसर हा दाट लोकवस्तीत असलेला परिसर आहे. घरं अतिशय छोटी, दाट लोकवस्तीची. त्यामुळे येथील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासिका होणं काळाची असलेली गरज होती. आज अनेक विद्यार्थी जिथं जिथं खाजगी क्लासेस आहेत किंवा खाजगी जिथं जिथं अभ्यासाची सुविधा आहे 700 रुपये 1000 रुपये महिन्याला फी भरून या ठिकाणी त्या अभ्यासिकेमध्ये जातो. आज या अभ्यासिकेच्या माध्यमातून जो गोरगरीब विद्यार्थी आहे ज्याला आज अभ्यासासाठी जागा नाही आहे, आज या ठिकाणी ह्या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक बॅचेसमध्ये आता नुसतं आज उद्घाटन आज या लोकार्पण झालेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी इच्छुकता आलेली आहे. अनेक बॅचेसमध्ये हे अभ्यासिका चालवायला लागणार आहे. माझं तर म्हणणं या ठिकाणी असं या कार्यक्रमाच्या आज उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं माझं एवढं सांगणं आहे की प्रत्येक चौकामध्ये हे अभ्यासिका ह्या कराड शहरामध्ये उभ्या राहिल्या पाहिजे. वाचन संस्कृतीची व शिक्षण संस्कृतीची या ठिकाणी चळवळ उभी राहणं ही काळाची असलेली गरज आहे. आणि आज आपण या पंचशील अभ्यासिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करतोय. येणाऱ्या भविष्यामध्ये कराड शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासिका निर्माण झालेली दिसेल.